दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे। मी प्राध्यापक गजेंद्र गवई। आपण आहोत आता सध्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं आपण या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडनं प्रभाग क्रमांक 3 साठी या ठिकाणी नियोजित असलेले अधिकृत उमेदवार यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत। एकंदरीत एकूण असणाऱ्या या प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोणकोणत्या जनतेसाठी असणाऱ्या समस्या आहेत, त्या अनुषंगानं काय विजन आहे। तर या प्रभाग क्रमांक 3 मध्ये असणारे जे काही 4 उमेदवार आहेत, ज्यामध्ये ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे आहेत, सौ पुष्पाताई देवीदास सलामपुरे आहेत, सौ प्रतिभा विजय जगताप आहेत आणि श्री राजेश कुशालचंद डोंगरे आहेत। हे प्रभाग क्रमांक 3 चे 4ही उमेदवार आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहे। एकंदरीत आपण जनतेच्यासाठी, त्याचप्रमाणे मतदारांच्यासाठी आणि एकंदरीत प्रभागाच्या विकासासाठी काय विजन आहे, आपण आता जुळतो आहोत ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांच्यासोबत। जाणून घेऊया त्यांना काय वाटते। सर, काय सांगाल? सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा चॅनलला नमो बुद्धाय। सर्व दर्शकांना जय भीम आणि जय महाराष्ट्र। बघा, प्रभाग क्रमांक 3 हा अतिशय ऐतिहासिक वारसा असलेला हा प्रभाग क्रमांक 3 हा भीमनगर, भावसिंगपुरा, पेठेनगरपासून तर पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, कुतुबपुरा आणि पार तिथे गणेश कॉलनी, चौस कॉलनी, हिमायत बागपर्यंत हा प्रभाग गेलेला आहे। जसा विकास ह्या परिसराचा व्हायला पाहिजे होता, एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असलेला बेबीचा मकबरा आहे, या ठिकाणी ऐतिहासिक स्थळ आहे, सोनेरी महाल आहे, बुद्धलेणी आहे विद्यापीठ परिसरामध्ये आणि ऐतिहासिक संघर्षातून निर्माण झालेला विद्यापीठ कमान आहे की 16 वर्ष संघर्ष करून त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी नाव मिळालेलं होतं। अतिशय संघर्षातून झालेला हा ऐतिहासिक वारसा असलेला स्थळांचा परिसर आहे। मात्र शोकांतिका अशी आहे की ह्या ठिकाणचे जे नगरसेवक होते त्यांनी ह्या परिसराचे कसल्याही प्रकारचं हे नाही केलं। बाहेरून आयात केलेले नगरसेवक होते उभाटाचे। मागच्या वेळेसचे जे म्हणजे खासदार होते चंद्रकांत खैरे, त्यांचे ते पुतणे होते आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून ते म्हणजे ह्या ठिकाणी निवडून आले होते उभाटाच्या याच्यातून। आणि शोकांतिका अशी की ते आमच्या विकास कामाच्या माध्यमातून जसं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी ह्या परिसराला, या प्रभागाला जेवढं भरभरून निधी देण्याचा प्रयत्न आणि काम मोठं केलेलं आहे, त्याचनंतर पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट साहेबांनी विकासाच्या माध्यमातून मोठं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे। संदीपान भुमरे खासदार जे आहेत त्यांनी मोठं काम केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रभागाचा जो प्रभाग मध्य विधानसभेच्या अंतर्गत येतो, तो जो मध्य विधानसभेचे जे कार्यसम्राट आमदार आहेत आमचे नेते आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी या परिसराची कायापलट केलेली आहे। आणि ही कायापलट आमच्या निश्चितच मी व माझे सर्व 4ही उमेदवार सहकाऱ्यांच्या त्या प्रयत्नाने हे सगळ्या परिसराचा विकास मोठ्या झपाट्यानं झालेला आहे। आणि त्याचीच धास्ती घेऊन आता बघा, विचार करा, जो स्टँडिंग मागचा नगरसेवक असतो त्याची दावेदारी पहिले असते की मी इथं उमेदवार राहील, मला तिकीट मिळालं पाहिजे। परंतु शोकांतिका बघा की आमच्या विकासाची धास्ती घेऊन उभाटाचा जो उमेदवार आहे सचिन खैरे, जे चंद्रकांत खैरेचे पुतणे आहेत, त्यांनी या प्रभागातून पळ काढला आणि ते गुलमंडी प्रभागात त्यांच्या काकाच्या घराकडे पळालेत। कारण त्यांनी माहिती की इथं त्यांनी विकासाच्या नावानं भोपळा फोडला आणि संपूर्ण नागरिक परेशान होते, फोन उचलत नाही, काही काम करत नाही। तर अशा वेळेस मग जेव्हा पळून गेले तर विचार करण्यासारखी गोष्ट अशी होती की नगरसेवकच स्टँडिंगचा पळून गेला, तर मग बाकीच्या खालच्या कार्यकर्त्यांना जेव्हा विचारलं की आता तुम्ही तिकीट घ्या, तर शोकांतिका अशी की कुठल्याच तिकिटाने कुठल्याही भरपूर त्यांच्याकडे कार्यकर्ते नेते होते, परंतु त्यांनी अजिबात कोणी तिकीट स्वीकारलं नाही। कारण त्यांना माहीत होतं की विकास कामाच्या माध्यमातून मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड ह्या ठिकाणी काम केलेलं आहे। तर शोकांतिका अशी आहे की बाहेरून प्रहारच्या लोकांना या ठिकाणी त्यांना तिकीट वाटवण्यात आलं। मागच्याच वर्षी आमचे म्हणजे आम्ही त्यांचं फार रिस्पेक्ट करतो आदरणीय दुधडे सर, कारण ती MBBS MD आहेत। परंतु शोकांतिका अशी की त्यांनी आता मागच्या वर्षी आमदारकी लढवली आणि त्यांना पुन्हा उभाटाच्या तिकीट म्हणजे उमेदवार नसल्यामुळे त्यांना तिकीट दिलं। एक राऊत म्हणून एक असाच एक कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्यालाही म्हणजे प्रहारच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तिकीट दिलं। ठीक आहे, असो, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच होतं की स्टँडिंग जो नगरसेवक आहे उभाटाचा तोच इथून पळून गेला। आता आमची लढाई त्याच्यासोबत नाहीच आहे। आमची जी आता अप्रवर्गाची लढत आहे आणि जे लोकांचा रोष आहे
ते माजी नगरसेवक आमच्याकडचे जे बनकर आहेत, तर त्यांनी आमच्या परिसराचं पार वाटोळं केलेलं आहे. भीमनगर, भाऊसिंगपुरा, पेठेनगर असेल, निसर्ग कॉलनी असेल, नालंदा कॉलनी, लालमत परिसर असेल, आदर्श कॉलनी असेल, संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे तुमचं जेतवन कॉलनी असेल, पार परिसर म्हणजे त्यांनी फक्त कागदावर काम केलं आणि अक्षरशः 16-17 रोड त्यांनी खाऊन टाकले. नागरिक प्रचंड त्रस्त आहे. एवढ्यावरच ते थांबले नाही. जेव्हा नागरिक त्यांच्या घरी जबाब विचारायला आले की साहेब आम्ही तुम्हाला निवडून दिलं की आता तुम्ही आम्हाला आमच्यासाठी पाणी द्या, आमच्यासाठी रोड द्या, आमच्यासाठी रस्ते द्या, तर त्यांनी नागरिकांची, महिलांची अवहेलना करून तुम्ही तांड्यावरचे लोक आहेत, तुम्ही तांड्यावरच राहा, अशा प्रकारचा अपप्रचार म्हणजे अपशब्द वापरून आमच्या नागरिकांचा त्यांनी अपमान केलेला आहे. आणि निश्चित आमचे आणि विकासाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही काम करतोय तर निश्चित संपूर्ण परिसरातले नागरिक प्रचंड खुश आहेत आणि आमच्यासोबत आहेत. आणि सगळ्या नागरिकांनी, मतदार बंधूंनी, भगिनींनी विचार केलेला आहे की ज्या नगरसेवकांना आमची अवहेलना केली आणि त्या बनकरला सगळे म्हणजे परिसरातील नागरिक हा धडा शिकवतील आणि निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाची कास धरून, कारण माझा एकच अजेंडा होता, माझा एकच ध्यास, माझ्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 3चा सर्वांगीण विकास हा आमचा सर्वप्रथम नारा आणि त्याच माध्यमातून सेवा, सुरक्षा, आरोग्य आणि रोजगार व विकास एवढं हे धरून करतोय. शोकांतिका इतकी आहे की आजी माजी नगरसेवक आमच्या म्हणजे परिसरामध्ये 2-2 नगरसेवक आहेत. त्या दोन्हीही नगरसेवकाच्या घराच्या समोर राजरोसपणे दारूचे दुकानं अनधिकृत म्हणजे ती त्या ठिकाणी चालल्या जातात आणि मूग गिळून ते बसतात. याचा अर्थ काय सरळ होतो की त्यांचा पाठीशी त्यांचा हात त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे परिसरामध्ये अवैध दारूचे धंदे, त्यानंतर दहशतीचं वातावरण, लहान लहान मुलं गुन्हेगारीकर वाढत आहेत, चाकू घेऊन फिरत आहेत. तर अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. आम्ही आदरणीय पोलीस आयुक्तांना, पालकमंत्री महोदयांना सांगितलं. मागच्याच 15 नोव्हेंबरला आम्ही आदरणीय CP साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन 2,500 ते 3,000 10,000चा मोर्चा घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललो होतो. परंतु आदरणीय आयुक्त साहेबांनी अतिशय कडक कारवाई करून सगळे जे अनधिकृत दारूचे दुकानं होते ते बंद पाडले आणि त्या ठिकाणी काम चालू केलं. तर एवढंच सांगतो की निश्चितच आमच्या परिसराचा विकास आम्ही कारण की सत्ताधारी पक्षामध्ये आमचे जे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्यांनी म्हणजे दोन्ही हातानं भरभरून दिलं. 190 कोटी रुपयाची ड्रेनेजची योजना मोठी आणलेली आहे त्यांनी. लोक एका पाण्याच्या जलकुंभाला तरसतात. आम्ही 2 पाण्याचे जलकुंभ, एक 26.5 लाख लिटरचा, एक 27.5 लाख लिटरचा असा 2 जलकुंभ आम्ही परिसरामध्ये तयार केले. ड्रेनेजच्या माध्यमातून 190 कोटी रुपये एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या परिसरासाठी दिले. रस्ते लोक आता बघतो आम्ही की महानगरपालिकेची दयनीय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे. तर त्या ठिकाणी जे आधीचे नगरसेवक असतील किंवा पूर्वीच काळातले नगरसेवक 10-10 लाखाच्या रस्त्यासाठी तरसत होते. आम्ही 3.5 कोटी रुपयाचे, मी कुठल्या पदावर नसताना सुद्धा एक म्हणजे तिथे अवाढव्य रस्ते आम्ही तयार केले. परिसराची कायापलट झालेली आहे. नागरिक प्रचंड खुश आहे. ते एकच बोलतात की बाबा भाऊ तायडे, तुम्ही कुठल्याही पदावर नसताना, तुम्ही आजी माजी नगरसेवक नसताना किंवा कुठलाही मोठा वारसा नसताना तुम्ही एवढे लाखो करोड रुपयाचे कामं आदरणीय एकनाथराव शिंदे, पालकमंत्री महोदय, खासदार महोदय, जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. तर निश्चित 15 तारखेला जेव्हा आम्ही भरभरून तुम्हाला मतदान करू तर निश्चित तुम्ही यावेळेस म्हणजे तुम्ही या परिसराची कायापलटू आणि निश्चित नागरिकांना हे बघा, मी तर नेहमी एकच सांगतो, मला जेव्हा कार्यकर्ते विचारतात भाऊ तुमच्या मागे लोक एवढं का लागतात, हे करून द्या ते करून द्या, त्या आधीच्या नगरसेवकाला का भांडत नाही, तुम्हाला काय भांडतात, तर मी त्यांना एकच सांगतो, आधीच्या नगरसेवकाने जर काम केलं असतं तर नागरिकांनी त्यांना विचारणा केली असते. परंतु आपल्याकडून अपेक्षा ठेवतात, याचा अर्थ आपण त्यांच्या अपेक्षेला खरं उतरतोय. तर निश्चित मी काही कुठल्या म्हणजे नागरिकांवर हे होत नाही की बा तुम्ही माझ्याकडेच काय मागता. कारण मला माहिती आहे की आता मी जर ड्रेनेज, रस्ते, रोड, पाणी आणि वीज हे जर मी देऊ शकतो तर निश्चित त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि निश्चितच टप्प्याटप्प्याने त्या सर्व अपेक्षा त्यांच्या पूर्ण करू. पाणी आम्ही मे जूनला 100 टाक्या आमच्या तयार झालेल्या आहेत. आदरणीय पालकमंत्र्यांचं खूप विजन आहे. आदरणीय जयस्वाल साहेब, खासदार साहेब, संदीपान भुमरे साहेबांचं अतिशय कडक त्याच्यावर लक्ष आहे आणि मे जूनला निश्चित या परिसराला तर म्हणजे दररोज एक दिवस आड पाणी मिळेल, परंतु शहराचं पण पाण्याचा प्रश्न निकाली लागेल. तायडे सर, थोडासा प्रश्न असा होता की आता हा जो परिसर आहे म्हणजे एकंदर तुमचा प्रभाग क्रमांक 3चा, तर हा सगळा शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. कारण विद्यापीठाचा परिसर आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं पीपल्स एज्युकेशन सोसायटी याच परिसरामध्ये आहे आणि उभ्या महाराष्ट्रभरातनं या ठिकाणी विद्यार्थी शिकतात. इकडे एक बाजूला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे आपण पाहतो आणि इकडे विद्यार्थी आणि विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या संदर्भात काय वाटते तुम्हाला?
निश्चित या परिसरामध्ये आम्ही गेल्या 2002 पासून अजून एक मागणी करतो आहे की जसं ह्या ठिकाणी बेगमपुऱ्याला एक पोलीस स्टेशन आहे तसं आमच्या भीमनगर भौसिंगपुरा परिसरात सुद्धा एक पोलीस स्टेशन झालं पाहिजे होतं. आम्ही म्हणजे फॉलोअप देऊन पोलीस स्टेशन त्यावेळेस मंजुरी केलं होतं, पण त्यावेळेसचेच हेच माजी नगरसेवक बनकर यांनी विरोध केला होता की काही गरज नाही, छावणी पोलीस स्टेशन आम्हाला सफिशियंट आहे. तर आम्हाला आमचं पोलीस स्टेशन मंजूर झालेलं ते पोलीस स्टेशन दौलताबादचं जे आज पोलीस स्टेशन आहे ते आमच्या भीमनगर भौसिंगपुऱ्याचं होतं. त्यावेळेसचे R पाटील गृहमंत्री होते, मला चांगलं आठवतं. त्यांनी पत्र दिलं होतं की बाबा तायडे हे खूप फॉलोअप देत आहेत आणि त्या ठिकाणी झालं पाहिजे. पण निश्चित आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांना आताच जेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस झाला होता त्यावेळेस त्यांना निवेदन दिलं सप्टेंबर रोजी सिद्धार्थ उद्यानामध्ये आणि त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी पोलीस स्टेशन निर्माण झालं पाहिजे. त्यांनी आता तात्पुरता आम्हाला पोलीस चौकी दिली, परंतु आम्ही पोलीस चौकीवर सॅटिस्फाय नाही आहे. आमीन चौक ह्या ठिकाणी त्यांनी पोलीस चौकीची प्रस्ताव दिलेला आहे आम्हाला, पण आमचं म्हणणं आहे की पोलीस चौकी तर द्या, पोलीस चौकी 1 नाही 2 द्या, कारण परिसर फार मोठा झालेला आहे, परंतु पोलीस ठाणं पण झालं पाहिजे. आणि दुसरा जो आपण प्रश्न केला की शैक्षणिक दृष्ट्या हा जो परिसर मोठा हे झालेला आहे, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो खरा सन्मान जो आमची हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब करतात, ती एक शिवसेना होती. ती बाबासाहेबांची अवहेलना करत होती, ज्याला तुम्ही आज उभाटा नावानं ओळखतात. आणि ही एक शिवसेना आहे, ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान करते. आता तुम्ही म्हणसाल की तुम्ही शिवसेनेत आहात म्हणून तुम्ही यांचं गुणगान गाता, परंतु मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो आणि एक्झाम्पल नाही ते 100% खरं आहे. आताच बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी मिलिंद कॉलेज, त्या ठिकाणी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्र्यांनी, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट साहेब यांनी 500 कोटी रुपयाची भरघोस निधी मिलिंद कॉलेजला दिली आणि निश्चित त्याच्यातून फार मोठं कॉलेजचं आणि संपूर्ण परिसराचे मिलिंद कॉलेजचं बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे की विद्यार्थ्यांना, प्रत्येक घटकाच्या विद्यार्थ्यांना मोठं शिकवलं पाहिजे, तर निश्चित त्या 500 कोटीच्या माध्यमातून हा परिसर पीपल्स एज्युकेशन सोसायटी हा संपूर्ण दुरुस्त होणार आहे आणि मोठ्या नावलौकिक त्याचं होईल अशा प्रकारचं काम चालू आहे. त्याबरोबरच एवढ्यावरच आदरणीय पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री थांबले नाही, तर त्यांनी पुढे जाऊन आत्ताच जे 1 जानेवारीला आपण भीमा कोरेगावचा जो आपण दिवस साजरा केला, तर क्रांती दिन साजरा केला, तर त्या ठिकाणी 100 कोटी रुपये देऊन तिथे मोठं स्मारकाला जतन करण्याचं काम आदरणीय सामाजिक न्यायमंत्री महोदयांनी, म्हणजे आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी, आमच्या नेत्यांनी तो केला. एवढ्यावरच हे शिवसेना किंवा पालकमंत्री किंवा एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री थांबले नाही, तर त्यांनी महाडच्या चौदार तळेला त्यांनी त्या ठिकाणी 25 कोटी रुपये देऊन महाडचे चौदार तळी जे एका ठिकाणी साचलेलं पाणी आहे आणि त्या पाण्याला शेवाळलेलं होतं, तर आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी तात्काळ त्याला प्युरिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी 25 कोटी दिले. आणि नागपूरच्या चिंचोली भागात ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे वस्तू संग्रहालय, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या सगळ्या वस्तू, बेड असेल, सगळ्या गोष्टी जे बाबासाहेब त्यावेळेस वापरत होते त्याला जतन करण्यासाठी 15 कोटी रुपये दिलं. एवढ्यावरच नाही तर 7 स्टार या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आणि बहुजनांसाठी